जेव्हा शिवाजी महाराजांना आरमार स्थापन करायचं होतं तेव्हा सिंधू बंदी ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। म्हणजे समुद्र ओलांडल्यानं पाप लागतं या भावनेतून हिंदू सैनिक समुद्रात जायला तयार झाले नाहीत आणि अशा वेळेला मुस्लिम सैनिकांनी साथ दिली आणि मुस्लिम मावळ्यांच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याचा भगवा झेंडा समुद्रात फडकला असं वक्तव्य दंगल मुक्त महाराष्ट्र या संघटनेचे संयोजक शेख सुभान अली यांनी नागपूरमध्ये केलं। नागपूरमध्ये काँग्रेस पक्षाचे नेते आणि विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार मोतीराम मोहाडीकर यांच्या समर्थनार्थ सभा झाली। या सभेमध्ये बोलताना शेख सुभान अली यांनी ही वक्तव्य केलेली आहेत। शिवाजी महाराजांना आरमार स्थापन करायचंय त्यावेळेस सिंधू बंदी कायदा होता। जर हिंदू समुद्र ओलांडला तर धर्मपाप होते, नरकात जाते। हिंदू समुद्रात जायला तयार नाही तेव्हा मुस्लिम मावळे छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणतात राजा आम्ही आहे की, राजा आम्ही आहे की, राजा आम्ही आहे की। अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा भगवा झेंडा समुद्रात फडकणारे मावळे मुसलमान होते आणि तुम्ही म्हणता शिवाजी महाराज मुस्लिमांचे शत्रू होते। शिवाजी महाराजांचे गुरु संत तुकाराम महाराज, शिवाजी महाराजांचे गुरु मासाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु काशीनाथ अठल्यकृत महाराष्ट्राचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र पान नंबर 215 वर शिवाजी महाराजांनी ज्या सत्पुरुषाला आपले गुरुस्थानी मानले त्यांची यादी दिलेली आहे आणि पान नंबर 219 वर स्पष्ट लिहिलेले आहे संत याकूत बाबा या मुस्लिम अवलियास आपले गुरु केले। रत्नागिरी जिल्ह्यातील केळशी येथील संत याकूत बाबा हे शिवाजी महाराजांचे गुरु आहेत। जेव्हा कार्यक्रमाला गेलो मगरिबच्या नमाजची वेळ झाली, तेथे एक सुंदर मस्जिद आहे, तिथे मी नमाज पठण केली। नमाज झाल्यावर त्या मस्जिदच्या इमामला मी विचारलं एवढी सुंदर मस्जिद समुद्र काठावर ही जागा कोणी दिली तुम्हाला? त्यांनी म्हटले ही समुद्र तटावर सुंदर जी मस्जिद दिसत आहे या मस्जिदीला जागा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली। तालुका सुवर्णगड 326 नंबरवर याची नोंद आहे की शिवाजी महाराजांनी संत याकूत बाबा यांना 653 एकर जमीन दिली होती मस्जिद बांधण्यासाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।